साखर. आम्हा भावंडांचं आणि साखरेचं उपजतच गुळपीठ जमलेलं आहे. आम्हा सर्वांनाच उशिरा का होईना पण शुगर मागं लागलेली आहे. पण तरीही साखरेचा मोह सुटता सुटत नाही. बालपणापासूनच गोड संस्कार झालेले त्यामुळं असेल कदाचित, पण आम्ही गोडघाशे म्हणून ओळखले जातो, हे मात्र खरं. बरं, प्रत्येकाच्या सवयी निरनिराळ्या. आता माझ्यापुरतं सांगायचं झालं तर ॲडजस्टेबल माणूस मी आहे. अमुकच हवं असा माझा कधीच आग्रह नसतो. जे असेल त्यात समाधान मानून खुटखुटीत संसार करणाऱ्या गृहिणीसारखं माझं आहे. गोड खाण्याचे माझे मार्ग मी शोधून ठेवलेले आहेत. एकेकाळी मला अपरात्री जाग आली की मी डबे हुडकायचो. कुठंतरी काहीतरी सापडायचंच, आणि नाहीच सापडलं तर एका भांड्यात पोहे, दूध, भक्कम साखर टाकून कालवून घ्यायचे. त्यात बदल करावासा वाटला तर साखरेच्या ऐवजी गूळ टाकायचो. त्यानंतरच उत्तर रात्रीची झोप संपन्न व्हायची. आताशा गेल्या 5-10 वर्षात ही सवय आपोआपच सुटली आहे. अशीच एक ॲडजस्टमेंट म्हणजे साखर ही आम्हा सर्वांचा वीक पॉईंट. पण या पदार्थासाठी बरीच कसरत करावी लागायची. दुधावरची साय घशात घालणं सोपं नव्हतं. चोरी पकडली गेली की आईचा मार ठरलेला असायचा. आता आईची जागा बायकोनं घेतली एवढाच फरक सोडला तर परिस्थिती तीच आहे. दुपारची अर्ध्या तासाची वामकुक्षी झाली की गोडाची शिकार शोधायला किचनभर मी फिरतो. दूध, साखर, पोहे, कधी पोळीवर साजूक तूप, वर साखर पेरून त्याचा रोल करणं, तर कधी तूप, गूळ, पोळी. अगदी नाहीच जमलं तर घट्ट चहा करून त्यात पोळी बुडवून खायची. अत्यंत मुत्सद्दीपणानं मी दुपारी दूध तापवण्याची जबाबदारी माझ्या शिरावर घेतली होती. उद्देश एकच, साईच्या भांड्यात थोडी साय टाकून बाकीची साखर टाकून मटकावता यावी. अहो, तुम्हाला शुगर आहे, साखर खाऊ नका ना, हिची भुणभुण चालू असते. मला ते कळतं पण वळत नाही. नाही म्हटलं तरी थोडा परिणाम दिसतोय. माझी गोड खाण्याची क्वांटिटी कमी झाली आहे. कोणे एकेकाळी गंगाखेडची कलम हा चवदार पेढासदृश्य प्रकार मी बैठकीला किमान 1/4 किलो संपवायचो. आता 100 ग्रॅमवरती भागवून घेतो. लातूरच्या किसन हलवाईचे छोटे छोटे पेढे किती खात होतो त्याची मोजदत कधी केली नाही. पण आता 7-8 पेढ्यांवर भागवून घेतो बापडा. उस्मानाबादच्या दुर्बीण हॉटेलची दुखरी आठवण आजही मला अस्वस्थ करून सोडते. तिथं मिळणाऱ्या गुलाबजामुनचा आकार आणि चव यांनी माझ्या खाद्यजीवनाचा एक भाग व्यापून टाकलेला आहे. तसंच काहीसं औरंगाबादच्या उत्तम रेस्टॉरंटचं. शेकडो ठिकाणी मी इमरती चाखली, पण या हॉटेलची चव खास. आमच्या परभणीला स्टेशन रोडवरती एक छोटंसं टपरीवाजा हॉटेल होतं, अफजल हॉटेल. तिथल्या बालुशाहीची चव अद्याप माझ्या जिभेवर रेंगाळते. चराचरात परमेश्वराचं अस्तित्व असतं असं म्हणतात. तिथं भेदभाव नसतो. यावरून आठवलं कुठल्याही गुरुद्वाऱ्यातला प्रसाद. हा कणकेतला शिरा इतक्या जीवघेण्या चवीचा असतो की या प्रसादासाठी 3-3दा लाईन पकडून उभा राहिलो आहे. तसाच तिरुपती बालाजीचा लाडू. या दोन्ही प्रसादांमध्ये मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे. एरवीचा शिरा आणि सत्यनारायणाचा शिरा यात प्रसादाच्या शिऱ्याची चव पुन्हा पुन्हा पुढं हात करायला भाग पाडून जाते. माझ्या लहानपणी आम्ही पोरं लातूरच्या बालाजी मंदिरात गर्दी करायचो, कारण तिथं खिराण मिळायचं. खिराण म्हणजे ही तांदळाची, दुधातली, वेलची आणि जायफळ घातलेली घट्ट खीर असायची. त्या अवीट गोडीची खीर अजूनही माझ्या जिभेवर ठाण मांडून आहे. आयुष्य मधुर आहे मित्रांनो, मधुर आहे. लेखन मंगेश उदगीरकर.